हा बघ काय झालं रे? हा अगं बाई माही अहो अहो अरे तेव्हा ही कशाला गेली बोलवायला? काय झालं? माही आता तुम्ही कशाला आलात? तुला मी सांगितलं होतं यांना बोलवायला. नाही पण मला खूप काळजी वाटत होती ना म्हणून मीच बोलवलं. अरे काय झालंय? काय काय झालं आई? मधु काका काय झालं? अरे बाबा सांग ना. अरे काय घोळ घातला यानं? काय रे? बरं झालं तू सगळ्यांना बोलावलंस. मीच सांगतो. कारण काय आहे की उशिरा गोष्टी कळल्या की संशय वाढतो. अरे बोल ना बाबा. विजय, मोहन, गीता, अलका, कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो. गावच्या एका जमिनीची केस चालू होती. हो माहितीये. काय झालं त्याचं? काय होणार? हरलो असणार आपण. नान्या तू मग मला भेट. आज त्या केसचा निकाल लागला. माईने मुद्दामून सांगितलं तर कोणाला सांगू नकोस म्हणून. अब बोल ना. खरं तर येणाऱ्या बाळाचा पायगुण तिला पाहायचा होता. एक बरं झालं मोनिका इथे नाहीये. जाऊ दे, गेली जमीन तर जाऊ दे. काय झालं? केस हरलो का आपण? अरे का? मी असं म्हणालोय का? मग बोल ना काय बोलायचं ते लवकर. माई आपण केस जिंकलेली आहे. टेन्शन देऊन ठेवतो. मला वाटलंच होतं. मी म्हटलं मला वाटलंच होतं मधू खोटं बोलत असणार. माई बाळाचा पायगुण अगदी उत्तम आहे. मी देवासमोर ठेवून जा 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 जा. आई अभिनंदन. आज ना पुरणपोळ्यांचा बेत करूया. मधुकाकांच्या फेवरेट. आता ठरलं, या जमिनीतला थोडा भाग बाळाच्या नावावर. पायगुण कसला? ही सगळी आपल्या वकिलाची करामत आहे. मला नंतर आतमध्ये भेट, मग मी तुला सांगते. मोहन आणि विजय काय? तुम्ही दोघं जरा पाळण्याचं बघा. मधू मी तुला 2 बक्षीस देणार. चल ये. फोन सुद्धा लागत नाहीये. कुठे गेली? आता कळलं मी तुला एकट्याला आत का घेऊन आले ते? मला हेच पाहायचं होतं की ती थांबते की नाही. आत्या इतका इन्सल्ट झाला असताना ती इथे का थांबेल? स्वाभिमानापेक्षा जेव्हा मैत्री मोठी असते ना तेव्हा खरी मैत्री असं म्हणावं विक्रांत. आत्या परीक्षा घेण्याच्या नादात फक्त गैरसमज होत आहेत, बाकी काही नाही. फोन न लावताच मी तुला सांगू शकते की आता ती कुठे आहे. वेगळं सांगायची गरज आहे? मोनिका गॉड, मानसी अशीही आहे हे माहित नव्हतं मला. रिचा आता पुढे काय ते बोल ना. सगळ्यात पहिल्यांदा जर मानसी आत्ता इथे येत असेल तर मला थांबता येणार नाही. काय? तिच्याशी बोलणं झालं की सांग, मग आपण नंतर बोलू. अगं पण रिचा कुठे गेली? ताई आलीस? कोण होतं? कुणाला शोधत होतीस? कोणी नाही. मी तुला फोन करत होते. फोन का नव्हती उचलत तू? मी येतच होते म्हणून उचलला नाही फोन. मानसी
आता मी एक बहीण म्हणून तुला काही सांगणार आहे. बोल. मनू, मला माहित नाही तू माझ्यावर विश्वास ठेवशील का. कदाचित नाही ठेवणार. पण काय झालं ताई? विक्रांतने माझ्यावर खूप मोठा आरोप केला असं वाटत नाहीये का तुला? हे बघ ताई, विक्रांतचं म्हणणं आहे की लग्नाआधी मी प्रेग्नंट होते ही गोष्ट मला माहिती होती. वाव. आणि मी जे काय बोलले त्याच्यावर तुला रिॲक्ट व्हावं असं वाटत नाही. ह्यातच मला सगळं कळलं. तुला माहिती आहे ना तू दोषी नाहीयेस. मग तो चुकत असेल तर पटवून दे त्याला. गैरसमज झाला असेल. हा गैरसमज नाहीये मानसी, हा गुन्हा आहे. आणि समजा या सगळ्याच्या विरुद्ध मी आवाज उठवायचं ठरवलं तर तू माझ्या पाठीशी हवीस. मला विचार करावा लागेल. विचार करावा लागेल म्हणजे मी आता जे काही बोलले त्याविषयी तुझ्या मनात शंका आहे. तुझा विश्वासच नाहीये माझ्यावर. मानसी, समजा तो तुझी मदत घेऊन ही केस लढायला लागला तर आजी आजोबांना काय वाटेल ह्याचा विचार केलास तू? मानसी, तू माझ्या बरोबर आहेस हे सांगू नकोस प्लीज. एक मिनिट, तू फोन का कट केलास? मला त्याच्याशी आता बोलायचं नाहीये. का? काही नाही. विक्रांत तुला काही बोललाय का? काही नाही म्हटलं ना ताई. ठीक आहे, नको सांगूस मला काही. पण तुझा चेहरा बघून मला कळतंय मानसी, तो असं काहीतरी वागलाय ज्याच्यामुळे तुला त्याचा खूप राग आहे. नाही नाही, इट्स ओके. मला काही नाही सांगितलंस तरीही चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज जर तू त्याची मदत केलीस तर तेच होईल जे व्हायला नको. आज जर तू त्याची साथ दिलीस ना तरी तो तेच वागणार आहे जे निर्मला आत्या त्याला वागायला सांगणार. काय झालंय? बोल ना. बोलशील प्लीज? काही झालेलं नाहीये आणि मी तुझ्या बाजूने आहे की नाही हे मी आता नाही सांगू शकत. मला वाटलंच होतं. मला आता गरज आहे ना तुझी. समजा तू माझ्या बाजूने उभी राहिलीस तर मला मदत होईल. बट इट्स ओके. इट्स ॲब्सोल्युटली ओके. विचार कर आणि विचार करून झाला की तू मला मदत करणार आहेस का नाही. तू एकटी लढ, एकटी मर असा SMS कर मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव मानसी, माझे शब्द लिहून घे. आज जर तू विक्रांतची साथ दिलीस ना तर आत्ता जशी एकटी पडलीस ना तशीच एकटी पडशील. विक्रांत, वाट चुकलास की काय? नक्की माझीच आठवण आली ना की